बातमी पाहूयात विस्तारानं। निवडणुकांमध्ये अडकलेले राजकारणी आणि निवडणूक आचारसंहितेच्या बडग्यात अडकलेल्या प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालणारी ही बातमी आहे। सलग 4 महिने चारा छावणीसाठी खेटे मारल्यानंतर नाशिक जिल्ह्यातल्या हिसवळ बुद्रुकच्या भैयासाहेब देशमुखांना आपल्या पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून जनावर जगवण्याची वेळ आली आहे। देशी गोवंशासाठी गळे काढणारे गोरक्षक नेमके गेलेत कुठं असा सवालच भैयासाहेबांनी सत्ताधाऱ्यांना विचारलाय। पाहूयात एक रिपोर्ट। गायी या सांभाळल्या पाहिजे, गोरक्षा केली पाहिजे आणि आम्ही करतोय तर ती अशी अवस्था झाली की आम्हाला त्या गोरक्षामुळे म्हणजे संपायचं काम आलंय कुटुंबाला। मनमाड तालुक्यातल्या हिसवळ बुद्रुक गावच्या भैयासाहेब देशमुख यांचा हा त्रागा सतत 5 महिने चाऱ्यासाठी सरकारची मदत न मिळाल्यानं झालाय। देशी गोवंश वाचवण्याची भूमिका घेणाऱ्या सरकारनं देशमुख यांच्या मागणीकडे सातत्यानं दुर्लक्ष केलं। भैया देशमुख यांच्याकडे एक नव्हे तर तब्बल 40 गावठी गायी आहेत। गायीनं दूध देव अथवा न देव पण गायीला सांभाळायचं ही देशमुख कुटुंबियांची धारणा। पण आज त्यांच्याकडच्या गायी चाऱ्याच्या अभावी अक्षरशः शेवटचे दिवस मोजतायत। पूर्ण गावावर अशी अवस्था आली की आता ते गुरांना घरातले काय डागडूग मोडून त्यांना चारा पाणी आणून पुरवायचं। दररोज नांदगाववरून त्यांना पिण्यासाठी टँकर भरून आणायचं। माझ्या पाठीमागे टँकर आहे, टँकर विकत आणून पाणी त्यांना पाजायचं आणि अशा अवस्थेत कुटुंब सांभाळायचं दुष्काळाच्या परिस्थितीत। पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी जिल्ह्याचा दुष्काळी दौरा केला, पण त्यांना प्रशासनाची साथ नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे। दुष्काळी भागाचा दौरा या ठिकाणी करतोय। सिन्नर तालुक्यात मी या ठिकाणी आहे। पण या ठिकाणी आचारसंहितेचा बाव करून ज्या पद्धतीने कामं चालली आहेत त्यावर खरं माझाही आक्षेप आहे। केंद्र सरकारनं नुकतीच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दुष्काळ निवारणासाठी 1200 कोटी रुपयांची मदत देऊ केली आहे। ना हा निधी शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतोय ना चारा पाणी गुरांपर्यंत। हेच वास्तव आहे आणि भैयासाहेब देशमुखांच्या कृश झालेल्या गायीकडे पाहिलं की ते ठळकपणे जाणवतंय। बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड, नाशिक।